आहे का पुस्तक पाठीमागं? हा. कोणता आहे क्वेश्चन? रोहित, सचिन आणि विराट सगळे ह्याच्यातले आहेत वाटते ना, क्रिकेटमधले. हा. त्यांचं प्रमाण कसं आहे बघा बरं एकदा. 7 5 4 बरोबर आहे. म्हणजे 7 5 4 म्हणजे टोटल किती हिस्से होईल बरं? 16 हिस्से होईल. म्हणजे 16 कसं, पहिल्या भागीदाराला आपल्याला 7 द्यायचे, दुसऱ्याला 5 हिस्से द्यायचे आणि चौथ्याला तिसऱ्याला 4 हिस्से द्यायचे आपल्याला. म्हणजे टोटल 16 हिस्से करायचे. 16चा पाडा येते का? हा. 16 म्हटल्या 16चा पाडा येणं गरजेचं आहे. आम्हाला 2चाच पाडा कसं तरी येते म्हणा. नेक्स्ट बा, ताळेबंद तर खाली दिले, पण अगोदर समूहानं टिक करून घ्यायचे पटपट. पहिली समूहानं बघा, स्कंद ते किती अमाऊंट आहे ते नंतर बघू. स्कंद म्हटले ना समूहानेत, तर वरती आहे का चेक करायचं आणि त्याला टिक करायचं. कसं रे असं? पेन आपापले आणायचं असते, लक्ष्मी कोणाची पण घ्यायची नसते आता. नेक्स्ट, आतापासून सवय घातक आहे. स्कंद झालं. नेक्स्ट कशावर आहे बरं? फर्निचर. करा टिक. त्याच्याच पुढे आणखीन काय म्हटले बरं? जमीन आणि इमारत. करा मग टिक. हे तिन्हीच आहे ना. झालं. दुसरी समूह काय म्हटले? ख्याती. संस्थेची ख्याती म्हटले ना. ख्यातीची टिक करतो का? नाही. पूर्ण वाक्य वाचत बसायचं नाही, आपल्याला टिक कोणते करायचे त्याच्यासाठी तेवढं लक्ष द्यायचंय. आणि त्याच दुसऱ्या समूहामध्ये मागील 4 वर्षाचे नफे दिलेत का? आहेत. त्याचा संदर्भ आपल्याला उत्तर काढण्यासाठी आहे. तिसरं काय म्हटले? विराटचा नफ्यातील हिस्सा म्हटले, म्हणजे नफ्याचे आगणन करायचे आपल्याला. ओके. चौथी समूहानं काय म्हटले? वेतन द्यायचंय, दरमहा विराटला. हे डायरेक्ट सॉल्व्ह करायचंय. नेक्स्ट, भांडवलावर वार्षिक व्याज म्हटले, ते पण डायरेक्ट सॉल्व्ह करायचंय. आणि शेवटची काय म्हणते बरं? मृत्यूपर्यंत उचलचे आहे ना, उचल पण डायरेक्ट सॉल्व्ह करायचे. म्हणजे आजच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला पहिले जर समान सोडला तर बाकी सगळे समान आपल्याला डायरेक्टली सॉल्व्ह करायचे आहेत. आणि दरवेळेस आपण नफा तोटा निलंबित खाते आउटरला दाखवत होतो ना, बरोबर आहे. यावेळी संपत्ती बाजूस आपल्याला इनरला दाखवायचे. कुठे दाखवायचे? ते इनरला दाखवायचे. हा लक्षात. चला तयार करा. पण तयार करण्याच्या अगोदर बघा बरं, तिथं कोण मृत झाले बरं? विराट. किती तारखेला? 30 जूनला. 30 जून म्हटल्यास जूनचा पूर्ण महिना येईल का नाही? येईल ना. म्हणजे सुरुवात कधीपासून करतो आपण? 1 एप्रिल. मग 1 एप्रिल पासून 30 जून पर्यंत किती महिने होतात बरं? एप्रिल, मे, जून. किती महिने होईल तर? 3 महिने. म्हणजे आपल्याला जे काय आगणन करायचं ते किती महिन्याच करायचंय? 3 महिन्याच करायचंय. तयार करा. पुनर्मूल्यांकन खाते. पूर्ण शब्द लिहित चला बरं का. मी तसं शॉर्टकट लिहितो, तुम्ही पण लिहायचं नाही. नेक्स्ट, भागीदाराचे भांडवल खाते किती आहेत? भागीदार किती आहेत? 3. नेक्स्ट, ताळेबंद. तारीख किती टाकू बरं ताळेबंदाला? 30 जून 2017 रोजीचा चेक. तिथे एकदा खाली तुम्ही शेवटी बघा बरं एकदा पुस्तकात काय म्हटलंय. तयार करा मध्ये काय काय? फक्त विराटचं भांडवल खातं आणि त्याला द्यायचं रक्कम काढा म्हटलंय. आणि ख्याती आणि नफ्याचे प्रतिकार्य स्पष्ट करा. मी परत सांगतोय, फक्त तुम्हाला प्रतिकार्य म्हणजे वर्किंग नोट. वर्किंग नोट स्पष्ट करा म्हणजे वर्किंग नोटला मार्क आहेत. पण आपण सगळेच तयार करतोय. झालं. आज आपल्याला समावणं सगळे नवीन आहेत बरं का. नावे जमा वगैरे लिहा. त्याच्यावरच आहे वाटते ना आज एक्झाम. झाली बी का? क्वेश्चन पेपर कुठे आहे? घरी का? हळदी कुंकू लावून ठेवा. आज तुमचं आहे वाटते ना पहिला दिवस. काल कोणकोणते पेपर झाले? इंग्लिश आणि मराठी झाले का? वा. आज गुड गुड.
अकाउंट आणि ओसी का अकाउंट आणि इकॉनॉमिक्स? होय रे बाबा, इकॉनॉमिक्स का? नेमकं कन्फर्म कोणते ते तर माहिती असावं लागते, नाही तर करायचा अभ्यास एकाच आणि जायचं पेपरला एका. झालं पाठीमाग, थांबलोय तुमच्यासाठी. शिस्तीत आहे म्हणावं जरा. तू कुठं गेलतास रे? लवकर आलतास? कुठे गेलतास? त्यानं कसं म्हणलं मला? अच्छा, एसटीला हात बी करतोस का? हा हा, गेला असेल कुठं तर, तोंड काळ कराय. चला झालं. हा, नाव घ्या बरं. कोण कोण आहेत? नाव घ्यायला सुद्धा एवढं लाजाला? हा, रोहित, सचिन आणि विराट. लाजून कसं भागल रे? त्यांचं प्रमाण कसं आहे बरं? 7 5 4, म्हणजे टोटल किती हिस्से करायचे तर 16. ओके, आले इथपर्यंत. हा, कोण गेले तिघांपैकी बरं? विराट. रडलत का मग? नाही का? हा, का म्हणते आता इथलं विराट मृत झाले ना, किती तारखेला झाले बरं? 30 जूनला. मग 1 एप्रिल पासून 30 जून पर्यंत किती महिने होईल बरं? 3 महिने. आणि का बरं अगोदर आपण काढून ठेवतोय बरं? कशासाठी? याचं नफ्याचे आगणन करण्यासाठी आपल्याला लागतं ते, बरोबर आहे. आता ट्रान्सफर करून घ्यायचं मग अगोदर. टिक केलेले अमाऊंट इनरला का आउटरला? आणि ज्याला टिक नाही ते अमाऊंट आउटरला दाखवत चालायचे. अगोदर आता कोणती बाजू बरं? देयता बाजू. देयताची पद भांडवलच्या जमाला आणि तिकडं संपत्तीला, देयताला. सांगा पहिलं काय बरं? भांडवल. काय म्हणतात त्याला? शिल्लक पुढे आणली, शेपूची भाजी आणली. जे जे येते ते पटपट ट्रान्सफर करून घ्या. हा, रोहित बाबाचं 23,000, सचिन वहिनीचं आणि विराट भाऊचं 12,000. झालं. नेक्स्ट काय बरं बोंबला? देयपत्र. देयपत्र कुठे येईल बरं? देयताला दाखवा. देयपत्र किती? 2,000. नेक्स्ट धनको. धनी देयताला किती? 8,000. मला आवाज देणे बरं का. नेक्स्ट हा, बँक कर्ज. बँकेचं कर्ज द्यावं लागते ना आपल्याला, दाखवा मग देयताला. बँक कर्ज. हे तेच 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 पद येलेत का नाही? तर 3 चॅप्टर्स मध्ये तेच आहेत. किती? 12,000. नेक्स्ट सामान्य संचिती. संचिती याचा अर्थ निधी, त्याला ऑब्लिक करून तिथे लिहून ठेवा. संचितीला, संचितीला दुसरं नाव काय? निधी. झालं. आता सामान्य निधी कुठे येते? भांडवलच्या जमाला. दाखवा अगोदर इथं पद सामान्य निधी खाते. टोटल अमाऊंट किती आहे बरं? 16,000. आणि त्याचे टोटल किती हिस्से करायचे तर 16,000चे 16 हिस्से केल्यास एका हिश्श्याला किती येते बरं? 1,000. मग आता पहिल्या भागीदाराला रोहितला किती द्यायचे? 7 ना, म्हणजे 7,000. दुसऱ्याला 5,000. तिसऱ्याला 4,000. झालं. पाठीमाग कळकाले तर की थोडं थोडं तर. हा, आता नंतर नेक्स्ट कोणती बाजू आहे बरं? आता संपत्ती बाजू. संपत्तीची सगळी पद्धत जशाच तसं संपत्तीला दाखवायचे. तर समावन असेल तर इनरला, नसेल तर आउटरला. तर पहिलं काय बरं? स्कंद. कळकत नसेल तर सांगत चला बरं का. बाहेर जाऊन माझ्या नावानं बोट मोड चाल. इनरला किती? 17,000. नेक्स्ट बोमला फर्निचर किती? 18,000. नेक्स्ट बोमला जमीन आणि इमारत. इनरलाच ना? किती? 16,000. तिन्ही पण पद 16 इनरलाच होते ना. नेक्स्ट बँक. बँक पण कुठं? इनरला. किती? 37,000.
त्याला 4 ते 5 ओळी नेहमी. झालं? एवढेच आहेत ना ट्रान्सफरचे. हा बा आता पहिली समावर्ण काय म्हणते आसावरी वाचा बरं. फक्त एकाचेच आहे का ते? नाही, 3 पदांचे आहेत ना ते. आता प्रत्येकाचं एकेकाचं सिरियलनं लावू शकतो ना आपण. आता पहिलं काय आहे बरं? स्कंद. आणि स्कंदची पहिली अमाऊंटच असणार आहे ना मग ती. मग स्कंदची किती आहे बरं तिथं? किती लावायचंय? 16,700. मग अगोदर स्कंद किती होतं बघा, कुठं गेलं रे? 17,000. आता किती करा म्हणते? 16,700. याचा अर्थ वाढ होईल का घट होईल बरं? घट. पण कितीची घट होईल बरं? 300. करा मग घट. वाढ होत असेल तर वाढ करायचं आणि घट होत असेल तर घट. मायनस घट. बाकीच्याला घसारा शब्द लिहितो मायनस होत असेल तर. किती बरं? 300. मायनस करून आउटरला 16,700. झालं? कोणत्याला काय नाव देतोय ते लक्ष देत चला. आता संपत्ती वाढल्या का कमी झाल्या बरं आपली? मग खर्च झालं का उत्पन्न बरं? खर्च. तर पुनर्मूल्यांच्या नावेला दाखवा. कशामध्ये घट झाले? स्कंद, म्हणून स्कंद खाते. किती बरं? 300. आउटरची रक्कम घ्यायची नाही, जेवढी प्लस केला किंवा जेवढी मायनस केला ती रक्कम दाखवायची आहे. नेक्स्ट फर्निचरचं आहे ना. आता फर्निचरची किंमत किती करायची समावणीमध्ये? 16,200. मग आता अगोदर किती होतं बघा बरं फर्निचर? आता 16,200 करायचे. मग याचा अर्थ वाढवायचे का कमी करायचे? कमी करायचं. पण कितीनं कमी करायचंय? 1,800. मग प्लस करू का मायनस? मायनस. मग आता ही स्थिर संपत्ती आहे ना. स्थिर संपत्ती जर कमी होईल, स्कंद म्हणजे माल, माल कमी होईल तर तिथं घट म्हणतो. मालावर घसारा आकारला जात नाही, पण स्थिर संपत्तीवर घसारा करतो ना. मग ह्याला शब्द काय वापरायचे आपल्याला इथं? घसारा. आणि चुकून घट जरी लिहिला तरी असं काही फरक पडणार नाही. ओके. किती बरं? 1,800. आउटरला 16,200. मग घसारा खर्च झालं का उत्पन्न? मग तर पुनर्मूल्यांच्या नावेला. कशामुळे आकारला? फर्निचर खाते. किती? 1,800. झालं? नेक्स्ट आणखीन कशावर आकारायचं बरं? किती रुपये म्हटले समावणीमध्ये बघा. पुस्तक बघत चला, नुसतं लिहित जाऊ नका. 30,100 म्हटले ना. मग आता अगोदर किंमत किती होती बरं त्याची? आता किती करायचे? वाढवायचे का कमी करायचे? मग कितीनं वाढवायचे ते बघावं लागेल ना आपल्याला. बघा बरं, 16,000 आणि 30 किती? 14,100. करा मग वाढ. प्लस वाढमाय 14,100. आउटरला 30,100. मग संपत्ती वाढली ना आपली यावेळेस. मग खर्च झाला का उत्पन्न बरं? पुनर्मूल्यांच्या जमाला काय म्हणतो? जमीन आणि इमारत खाते. किती बोंबला? 14,100. खर्च असेल तर नावेला आणि उत्पन्न असेल तर जमाला. झाली पहिली समावना? झाली ना? हा, क्षीरसागर वाचा. हा, मागील 4 वर्षाचे नफे दिलेत नाहीत आपल्याला. माझा काय काय म्हटलं अगोदर रिपीट एकदा करू त्याला. संस्थेची ख्याती मागील किती वर्षाचे म्हणते बरं? 4 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या. आपण किती पट लावा म्हटलंय? 3 पट लावायचं. मग 3 पट करता येते ना, दुप्पट तिप्पट जेवढं का म्हणेल. आणि त्याच्यातून काय म्हटले? फक्त विराटचा हिस्साच काढा म्हटले. मग तेच त्याची ख्याती द्यायची. ख्यातीची तर इफेक्ट माहिती आहेत ना. ख्याती म्हणले काय बरं? ताळेबंदाच्या संपत्तीला आणि इकडे भांडवलच्या जमाला. संस्थेच म्हटलं तर तिघांना देतो, त्या मृत भाग त्याच्या हिश्शाकरिता म्हणले तेच त्याच्या रकान्यातच लिहितो. पण इनरला कधी दाखवतो? जर आपलेकन म्हटलं तर. आपलेकन म्हटले का कुठं आपल्याला? नाही, तर डायरेक्ट आउटरला दाखवायचं ना. पण आता इथं सरळ सरळ त्याची अमाऊंट काढून दिली ख्यातीची नाही, तर ख्यातीची अमाऊंट काढायची. तर कसं बरं? सरासरी नफ्यानुसार काढा म्हटले तर वर्किंग नोट मध्ये काढा चला.
ख्यातीचे आगमन पॉइंट टाका. ख्यातीचे आगमन टाकलो. त्याच्यामध्ये टाका. आता सरासरी नफ्यानुसार काढायचे ना आपल्याला. सरासरी नफा बरोबर सूत्र तर पाठ आहे का नाही. रोज तेच तेच होईल. सरासरी नफा बरोबर एकूण वर्षाचा नफा भागिले एकूण वर्ष. मान्य केलो. लिहिलो का. हा. आता मागील 4 वर्षाचे म्हटले ना. हा, खाली बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह टाका. मग आता खाली तिथं नफे दिलेतच ना आपल्याला. हा, पहिलं किती आहे बरं. 30,000 प्लस 25 प्लस 40,000 भागिले वरी किती वर्ष घेतला बरं. 4. तर भागिले 4 आलं इथपर्यंत. आता नंतर खाली किती येईल बघा बरं. आता ते सगळ्याची बेरीज किती ते 1,20,000 भागिले 4 बरोबर किती बरं 30,000 रुपये. सरासरी नफा किती आलं बरं 30,000 रुपये आलं. त्याला नाव द्या सरासरी नफा म्हणून. सरासरी नफा किती आले आपलं टोटल 30,000 रुपये. ते बॉक्स वगैरे करत चला जरा, चांगलं वाटतं. निघाला आपलं सरासरी नफा. आता सरासरी नफा आहे तेवढीच घ्यायची का आपल्याला. नाही तर त्याचे किती पट लावा म्हटलंय 3 पट. 3 पट म्हणजेच गुणिले किती करचाल 3 बरोबर किती येईल बरं. 30,000चे 3 पट किती होतात 90,000. म्हणजे काय निघाली आपली संस्थेची ख्याती निघाली आहे. कुणाची ख्याती निघाली ही संस्थेची. ते विराटची ख्याती आहे का तेवढी नाही. ही निघाली आपली संस्थेची ख्याती. मग आता ह्याच्यामधलं कुणाच्या हिश्श्यानं काढायचे फक्त आपल्याला त्या विराटच्याच हिश्श्यानं काढायचे ना. मग आता 90,000च्या अगोदर किती हिस्से करायचे बघावं लागेल ना आपल्याला. बरोबर आहे. तर बघा बरं आता 16 टोटल किती हिस्से करायचे आपल्याला 16 हिस्से करायचे. मग 90,000 भागिले 16 करा फास्ट. 90,000 भागिले 16 किती 5,625 गुणिले त्या लेकराला किती हिस्से द्यायचे. तर विराटचं म्हणजे सगळ्यात शेवटच आहे ना. बरोबर आहे. तर गुणिले किती करायचे बरं आता 4 करा. मग 5,625 गुणिले 4 गुणाकार करून किती येते 5,625 गुणिले 4. उत्तर काढा पटपट. किती येते 22,500. लिहिलो. ह्याला नाव द्या 22,500ला विराटची ख्याती. कुणाची आहे ती ख्याती विराटची. झालं. मग आता काय काय केलं बरं अगोदर सरासरी नफा म्हटलं 4 वर्ष सरासरी नफ्याच्या 3 पट. सरासरी नफा किती आलं 30,000. त्याच्या 3 पट केल्यास किती आलं 90,000. मग 90,000 रुपये मधले कुणाचं घ्यायचं होतं आपल्याला फक्त विराटचा हिस्सा काढायचा. मग अगोदर त्याचे किती हिस्से करावे लागतील 16 हिस्से. हिस्से काढल्याशिवाय काढता येईल का नाही. मग आता 90,000चे 16 हिस्से केल्यास एका हिश्श्याला किती आलं आपलं 5,625 रुपये. आणि आपल्याला विराटला द्यायचेत किती 4 हिस्से. मग गुणिले 4 केल्यास आले किती उत्तर आपलं 22,500. म्हणजे शेवटी आपलं उत्तर विराटची ख्याती किती निघाली 22,500. मग ख्यातीचे फिक्स पट कसं म्हणतो आपण इकडे ताळेबंदाच्या संपत्तीला दाखव. इकडं ख्याती आउटरलाच ना. इनरला कधी दाखवतो अप्लिकन म्हटलं तर किती रुपये बरं 22,500. मग आता इकडे भांडवलच्या कुठं बरं जमाला ख्याती खाते कुणाच्या रकान्यात लिहू विराटच्या. किती 22,500 लिहिलो. हे पुसू का
झालं. आता नेक्स्ट वासरे पाटील. विराटच्या नफ्यातील हिस्सा मागील वर्षाच्या नफ्यातून त्यांच्या मृत्यू दिनांकापर्यंत देण्यात यावा. हा, विराटचा नफ्यातील हिस्सा म्हणजे नफ्याचे आगणन करायचं ना. हेडिंग टाका लगेच, नफ्याचे आगणन. वर्किंग नोटला जाऊ द्या, 1-2 पेज जाऊ द्या, हरकत नाही. तिथंच किचबिड कलाकृतीत लिहू नका. नफ्याचे आगणन. नेक्स्ट पॉईंट चालू आहे ना दुसरं. हां, नफ्याचे आगणन नेमकं कुणाचं करत असतो आपण? MCQ मध्ये विचारतात. मृत भागीदाराचं. आणि आलेल्या उत्तराला नाव काय देतो? नफा तोटा निलंबित खाते. इथपर्यंत देण्यात आहे ना. ओके. आणि त्याचे स्टेप किती आहेत बरं उत्तर काढायचे? 3. पहिलं, दुसरं आणि तिसरं मृत भागीदाराचा हिस्सा म्हणतो आपण. मग समजा एखादं स्टेप काढून दिलं असेल पहिलं, तर ती स्टेप परत काढत बसायची गरज आहे का? नाही. तर राहिलेले 2 स्टेप काढायचं असतं आपल्याला. मग आता इथं तेच पद्धत आहे बा आपल्याला. काय म्हटले बघा बरं, विराटला नफ्यातील हिस्सा मागील सरासरी नफा वगैरे असं काय म्हटले का तिथं? नाही. कोणत्याच्या आधारावर द्या म्हटले बरं? मागील वर्षाच्या म्हणते. कोणत्या? मागील वर्षाच्या नफ्याच्या आधारावर द्यायचे आपल्याला. मग मागील वर्षाचा नफा कोणता गृहीत धरायचा? तर तिथं तुम्हाला 4 वर्ष दिलेत का? पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष दिले. तर मग त्याच्यामध्ये सिरियल कसं लावायचं काल सांगितलं होतं मी. सिरियल कसं पहिल्या सुरुवातीपासून लावतो का शेवटपासून लावतो आपण? शेवटपासून. मग शेवटपासून म्हणल्यास मागील कोणतं असेल बरं आपलं? 40,000. बरोबर आहे ना. तर नंबर 1 पॉईंट टाका त्याच्यामध्ये. आता म्हणजे सरासरी नफा आपल्याला किती आले बरं? मग किंवा मागील वर्षाचा अनुमानित नफा लिहा. मागील वर्षाचा अनुमानित नफा. अनुमानित म्हणजे अंदाजे, सरासरीच निघालं ते. किती गृहीत धरायचे आपल्याला? 40,000 रुपये. 40,000 कुठलं घेतलं हे लक्षात येईल का? 40,000 ते समभावनेमध्ये 4 वर्ष दिलं, तर त्याच्यामधलं शेवटचं म्हणजे आपलं मागलच आहे ना. आलं लक्षात? मागील वर्षाला 40,000 रुपये नफा झाले, पण ती पूर्ण एका वर्षाचं आहे ना. मग आपल्याला कितीपर्यंत काढायचंय? आता दुसरं स्टेप, त्याच्या मृत्यू तारखेपर्यंत काढायचं. तर टाका मग पॉईंट नेक्स्ट. 40,000 रुपये तिथं लिहा. आता दुसऱ्या स्टेपचं काय काढायचं आपल्याला? मृत्यू तारखेपर्यंतचा नफा लिहा तिथं सरळ सरळ. मृत्यू तारखेपर्यंतचा नफा लिहिलो. मग आता 40,000चे किती महिन्याचं काढायचं ते अगोदर बघावं लागेल ना आपल्याला. किती महिने झाले बरं त्याला व्यवसायात राहून? 3 महिने. तर गुणिले 3 एका वर्षात किती महिने? 12. बरोबर. बघा बरं का, 3 1 3, 3 चौक 12. नंतर आता 4 1 4 म्हणजे किती आलं बरं? 10,000. किती आले? 10,000 रुपये. आलं का इथपर्यंत? आता 10,000 रुपये ते 3 महिन्यासाठी चालेल ना आपल्याला. मग आता मृत्यू तारखेपर्यंतचा नफा निघाला. आता काय काढायचं आपल्याला? मृत भागीदाराचा हिस्सा काढायचा. तर टाका मग नेक्स्ट स्टेप. मृत भागीदाराचा हिस्सा. मृत भागीदाराचा हिस्सा टाकलो. मग आता किती हिस्से करायचे बरं आता ह्या 10,000चे? 16 भागिले 16. बघा किती येते? 10,000 भागिले 16. सोळी सत्ती 12 वर्ष पुढे जाते ना, तर त्याच्या अलीकडंच 16 सक्की 96. किती उरले? 100ला गेलं तर ना आपलं. हां, 4 उरले. पुन्हा नंतर किती होते बघा? 16 1 16 16 2 32. 16 3 4 पुढे जायले ना. 16 2 32. पुन्हा आणखीन उरले किती? 32. 40 मधून 32 गेले 8 उरतात. आता 16 पंचे 80 म्हणजे 21ला किती आलं? 625. तर गुणिले विराट बाबाला किती द्यायचे आपल्याला? 4. बरोबर. बघा बरं, 625 गुणिले 4 2500 रुपये येते. किती आलं? 2500 रुपये. स्टेप काय केलो? अगोदर सरासरी नफा ऑलरेडी काढून दिलं आपल्याला. मागील वर्षात धरायचं होतं. पुन्हा मृत्यू तारखेपर्यंत काढलो. मृत्यू तारखेपर्यंत म्हणजे 3 महिन्याच काढलो. 3 महिन्यासाठी किती आले आपलं? 10,000 रुपये. आलं. मग 10,000 रुपये 3 महिन्यासाठीच आहे, पण ते सगळं त्याचं आहे का? नाही. तर विराट बाबाचं काढायचं होतं. तर विराट बाबाला किती हिस्से द्यायचे आपल्याला? 16 मधले 4 द्यायचे. तर मग 10,000चे 16 हिस्से केले. 16 तुकडे केल्यानंतर एका हिश्श्याला किती आलं? 625 रुपये आलं. मग त्याला 4 म्हणजेच किती रुपये द्यायचे? तर
2,500 रुपये आले इथपर्यंत. आलेल्या उत्तराला नाव काय देतो आपण? घ्या टाका मग तिथं वर्किंग नोटमध्ये. नफा तोटा निलंबित खाते. नफा तोटा निलंबित खाते. हे इथपर्यंत तर झालेले आहेत ना आपल्याला समावना. आता इथून पुढले नवीन आहेत आपल्यासाठी. झालं? मग अगोदर दाखवा इकडं. नफा तोटा संपत्तीला दाखवतो ना. हा, निलंबित खाते. पण यावेळेस कुठं दाखवायचं म्हणलो ह्याला? इनरला दाखवा. इनरला अगोदर किती रुपये बरं? 2,500. अगोदर इनरला दाखवा. का दाखविला सांगतो. तर इकडे भांडवलच्या जमाला नफा तोटा निलंबित खाते. ख्यातीचे जसे फेड दाखवतो सेम त्याच पद्धतीने नफा तोटा निलंबित खात्याची सुद्धा. कुणाच्या रकान्यात बर? विराटच्या. किती रुपये बर? 2,500 दाखवलो. हा, लक्ष द्या. आता आपण इनरला का दाखविलो ते अगोदर लक्षात घ्या. उगं दाखवायचं म्हणून दाखवायचं नाही. ख्याती कधी इनरला दाखवतो? जर त्याचं आपलेकन म्हटलं तरच दाखवतो. बरोबर आहे ना. मग नफा तोटा निलंबित खाते कधी दाखवायचं इनरला? इफेक्ट तेच दाखवायचे. तर इफेक्ट मध्ये काय बदल केला होगा? नाही. जे आउटरला लिहित होतो ते आता कुठं लिहिलो मी? इनर लिहिलो. मग कधी इनरला लिहायचे? जर समजा भागीदाराला काही गोष्टींचा अधिकार असतं. जसं की भागीदाराला कमिशन घेण्याचा अधिकार आहे. व्यवसायात कमिशन घेतो ना. कमिशन घेण्याचा अधिकार आहे किंवा भागीदाराला पगार घेण्याचा अधिकार आहे. काय काय म्हणाला पॉईंट्स लक्षात येलेत की? त्याशी पण लिहून दिलतो बा मी तुम्हाला थेरीमध्ये. भागीदाराला कमिशन घेण्याचा, भागीदाराला पगार घेण्याचा, भागीदाराला भांडवलावर व्याज घेण्याचा. आलं लक्षात? आणि भागीदाराला उचलीवर व्याज देण्याचा. घेण्याचं नाही, ते देतो असतो. आलं लक्षात? ह्या जर गोष्टींचा जर अधिकार जर असेल तर तेव्हाच नफा तोटा निलंबित खाते हे इनरला दाखवायचं. आलं लक्षात? काय काय म्हटलो? भागीदाराला कमिशन, भागीदाराला पगार असेल किंवा भागीदाराला भांडवलावर व्याज असेल किंवा उचलीवर व्याज असेल तेव्हाच ही पद कुठे दाखवायचं आपल्याला? इनरला दाखवायचं. आणि आता दाखवायचंय का? नाही. आणि आता खाली दिलेतच ना, दरमहा वेतन द्या, पगार द्या. वेतन म्हणजे पगारच ना. पुन्हा भांडवलावर व्याज सुद्धा म्हटले. मग त्यासाठी आपण ते कुठे दाखवलो? आता इनरला दाखवलो. आलेत पण लक्षात? मग आता इनरला का दाखवलो हे लक्षात आलं? मग आता बाकीची कॉमनली समावना ध्यानात ठेवा. आता समजा आता आपण पगार देतोय भागीदाराला, कमिशन देतोय. काय काय म्हणतोय मी? पगार असेल, कमिशन असेल किंवा भांडवलावर व्याज असेल. उचलीवर व्याज त्याच्या उलट असतं. आलं लक्षात? हे आता तिन्ही पण गोष्टी आपण भागीदाराला व्यवसायातून देतोय. कुणाला देतोय? मृत भागीदाराला देतोय ना आपण. ते कुणी का असणार. भागीदार म्हणले बा पगार जर दिलो, हे आता समजा हे आपले व्यवसाय. लक्षात घ्या अगोदर काय म्हणतोय. समावना पाठ करून घ्यायचे, म्हणजे त्याचे इफेक्ट सुद्धा तुम्हाला पाठ करून घ्यायचे. काय कशा पद्धतीनं नावेला होणार का जमाला होणार हे तुम्ही ठरवायचंय. पगार देतोय आपण त्या भागीदाराला. व्यवसायामध्ये आता आपण एवढे जण भागीदार आहात. पगार द्यावं लागेल ना, तुमचं काय असेल ते ठरलेलं देतोय. कमिशन पण देतोय किंवा व्याज पण देतोय. तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट केला तिथं त्याच्यावर. मग दिल्यानंतर ह्या व्यवसायाचं खर्च आहे का उत्पन्न? बरं खर्च आहे. याचं ह्या व्यवसायाचं खर्च आहे ना. पण त्या भागीदाराचं काय आहे बरं? उत्पन्न आहे. कळकळलं ना मी काय म्हणतोय? पगार दिलो असेल किंवा कमिशन देऊ किंवा भांडवलावर व्याज देऊ, ते द्यावं लागते ना. त्या भागीदाराला घेण्याचा अधिकार आहे. मग तो घेतोय, भागीदार घेतोय. मग त्या भागीदाराचं काय? ते उत्पन्न आहे. त्याचं उत्पन्न आहे. हो का? कधी पण दोनच साईड चालणार आहेत. एकाच देणं तर एकाच येणं असंच असते ना. किंवा एकाचं खर्च तर एकाचं उत्पन्न. त्याचं उत्पन्न आहे म्हणालात तुम्ही. कुणाचं? त्या भागीदाराचं उत्पन्न आहे. तर आपल्या व्यवसायाचं काय आहे मग? ते खर्च आहे. बरोबर आहे. मग त्या भागीदाराचं उत्पन्न म्हणल्यास त्याचं भांडवल खातं तयार केलाच ना. मग नावे बाजू कधी पण कशाची असते? खर्चाची, उत्पन्नाची. आणि जमा बाजू ही उत्पन्नाची असते. मग आता त्याला दिल्यानंतर त्याचं उत्पन्न म्हटल्यास भांडवलच्या कुठे येईल बरं? जमाला येईल. मग त्याला दिल्यानंतर त्याचं उत्पन्न आहे ना. पण त्याच्या नफ्यात वाढेल का घटेल बरं? नफा वाढेल का कमी होईल? त्याचं वाढेल. उत्पन्न वाढले म्हणजे नफा पण वाढतच जाईल ना. त्याचं काय होईल? उत्पन्न वाढलं म्हणजे नफा पण वाढतच जाईल. मग आता एक एक समावना समजून घ्यायचं परत एकदा. तर बा आता कितवी समावना चालू आहे आपली? चौथी. का म्हटले बरं वाक्य बघा. विराटला ₹500 प्रमाणे दरमहा वेतन दिले जात होते म्हणते. कुणाला बरं? विराट कोण आहे इथं? मृत भागीदार. आणि त्याला आतापर्यंत महिन्याला आपण ₹500 प्रमाणे देत होतो म्हणते. आता किती होतात ते बघायचं. तर वर्किंग नोट मध्ये लिहा. विराटचे वेतन
का तर आजचं हे पहिलं क्वेश्चन आहे म्हणून सगळं व्यवस्थित लिहून देतोय. लिहिलो. मग आता दर महिन्याला किती रुपये द्यायला म्हणते बरं खाली म्हणूनच चिन्ह 500 रुपये द्यायला ना. एका वर्षात किती महिने असतात बरं? पण त्यानं 12 महिने राहिले का व्यवसायात? त्यानं किती महिने व्यवसायात राहिले? 3 महिने. मग त्याला पगार पण तेवढ्याच महिन्याच द्यावं लागेल ना. मग गुणिले 3 बरोबर किती येते बरं? 1500. म्हणजे टोटल विराटला किती वेतन द्यायचे आपल्याला? 1500. त्याला दिल्यानंतर त्या विराटचं खर्च आहे का उत्पन्न बरं? तर त्याच्या भांडवलच्या कोणत्या साईडला? जमा साईडला. दाखवा काय द्यायचे त्याला. चिचुके द्यायचेत का? वेतन. मग वेतन खाते म्हणा. चिचुके दिलो तर चिचुके खाते. कोणाच्या रकण्यात लिहू? विराटच्या. लिहा मग. किती रुपये बरं? 1500. कळकले इथपर्यंत? मग आता दिलो ना त्याला. मग दिल्यानंतर त्याच्या नफ्यात वाढ आले का घट आले बरं? वाढ आले ना. मग त्याचं नफ्याचं सेपरेटली खातं ठेवलं की आपण, बरोबर आहे. मग वाढ आले म्हणल्यास त्याच्यात काय करायचं? प्लस काय द्यायला त्याला? वेतन. नुसतं वेतन लिहा. प्लस वेतन. किती बरं? 1500. कशासाठी येणार दाखवलं होतो लक्षात आलं ना? झालं इथपर्यंत? आता नंतर झाली संभावना क्लिअर? हां, आजच्या दिवसच होणार आहे असं नाही बरं का. आता राहिलेल्या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये हेच आहे, तर रिपीट. आता नंतर नेक्स्ट काय बरं? आता हां, भांडवलावर पण किती टक्के म्हणते बरं? 10% म्हणते. मग आता भांडवल इथं तिघांचं पण आहे बघा. पहिलं शिल्लक पुढे आणले म्हणजे भांडवलच आहेत ना. पहिल्याचं किती आहे बरं? रोहितचं 23,000, सचिनचं आणि विराटचं. सगळ्याचं काढत बसायचंय का आपल्याला? नाही. कुणाचं काढायचंय? विराटचं. जो मयत झाले त्याच कुंडली काढायली ना आपण. मग आता 12,000 वर आता खाली वर्किंग नोट मध्ये टाका भांडवलावर व्याज. भांडवलावर व्याज टाकलो. आता विराट बाबाचं भांडवल किती आहे? 12,000. तर मांडणी करा. 12,000 गुणिले किती टक्के द्यायचे? 10%. भागिले टक्केवारी किती मधून काढता? 100. आणि कधी पण 10%चं उत्तर किती येते बरं? 1 0 कट करून उत्तर सांगायचं ना. किती येते बरं? 1200. आले इथपर्यंत? लिहून घ्या उत्तर अगोदर. 12,000 गुणिले 10 भागिले 100. 10% काढलो. 10%ला किती आलं बरं? 1200. तुम्हाला पहिल्या चॅप्टर पासून सारखं सांगतोय बा, कुठली अमाऊंट तुम्ही पर्सेंटेज नुसार काढा. कुठलीही अमाऊंट बरं का. ती कमिशन असेल, व्याज असेल, कसर असेल, घसर असेल, काही असेल. कुठल्याही टक्केवारीनुसार काढला तर ती पूर्ण एका वर्षाचं निघत असतं. किती वर्षाचं निघतं? एका वर्षाचं निघतं. पण आपल्याला तो विराट पूर्ण 1 वर्ष राहिले का व्यवसायात? नाही. किती महिने राहिले? फक्त 3च महिने. तर ह्याच्यात पण त्याचं किती महिन्याच काढायचं मग आता? 3 महिन्याच. तर गुणिले 3 एका वर्षात किती महिने असतात? 12. करा. मग आता बघा बरं. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4 त्रिकोण 12. म्हणजे किती आलं बरं? 300 रुपये आलं ना. घ्या. लिहिलो. मग आता त्यानं गुंतवणूक केली ना आपल्यात भांडवल, मग त्याच्यावर व्याज द्यावं लागेल ना त्याला. मग दिल्यानंतर त्याचं खर्च का उत्पन्न बरं? ते विराटचं उत्पन्न. तर त्याच्या भांडवलच्या कोणत्या साईडला? जमा साईडला. दाखवा मग इथं. भांडवलावर व्याज खाते. भांडवलावर व्याज खाते किती बरं? 300. मग त्याचं उत्पन्न आहे ना. मग त्याचं उत्पन्न म्हणजे त्याचा नफा वाढाले का कमी होईल बरं? वाढाले. मग नफा तोटा निलंबित मध्ये काय करू? प्लस का मायनस? प्लस. भांडवलावर व्याज किती बरं? 300. मी डायरेक्टली टक्केवारी काढून ती अमाऊंट घेतलो होतो का? नाही. कारण टक्केवारीनुसार कुठलीही अमाऊंट काढला तर एका वर्षाच निघतं आणि त्यानं 3 महिने होता म्हणून 3 महिन्याच काढलो. सगळ्या गोष्टी इथं महिन्यावर काढत चालायचं आपल्याला. आले इथपर्यंत? नफा तोटा निलंबित मध्ये प्लस केलो. आता नंतर नेक्स्ट वाच स्वामी. विराटच्या मृत्यूपर्यंतची त्याची उचल 9,900 दरम्यान. 900 आणि 9,000 मध्ये किती रुपयाचा फरक येतो रे?
900 आणि 9000 मध्ये फरक कितीच आहे? एवढ्याच घोळ केल्यावर कसं घरी राहू देतील पप्पा? बा विराटच्या मृत्यूपर्यंतची त्याची उचल म्हणते. दरमहा म्हटले दर महिन्याचं काढायचं आपल्याला. आलं लक्षात? मग आता इथं महिन्याला किती रुपये गेले बरं ते लेकरू? 900 रुपये. कुणाचं आहे ते लेकरू? अरे विराटच आहे रे, ते कुणाचं आहे? किती रुपये गेले? 900 रुपये गेले. बरोबर आहे ना? पण पूर्ण सालाचं घेतले का? नाही. दरमहा म्हणजे दर महिन्याला 900 रुपये गेले. मग ती लेकरू किती महिने झालं बरं व्यवसायात आहे इथं? 3 महिने. मग उचल पण किती महिन्याची काढायची आपल्याला? 3 महिन्याची. 900 रुपये दर महिन्याला, तर गुणिले 3 महिन्याची किती होतात बरं? 900 गुणिले 3 2700. घ्या उचल लिहा तिथं, नाहीतर घरी गेल्यानंतर मग चालेल उचल आलं कुठून 2700, तिथं तर 900 म्हटलं होतं. वर्क नोट मध्ये लिहा 900 गुणिले 3. आणि हे 3च का घ्यायला? ही काय मटक्याचा आकडा आहे का? नाही. की माझं याच्यावर लय जीव आहे का ह्या 3 वर? नाही. तर ही कुठलं 3 गेला? 30 जूनला गेलता, म्हणजे 3 महिने राहिला होता, तिथलं 3 महिने येतं. झालं? मग उचल आली का? ओके. मग आता उचल केले ना, उचल केलं म्हणजे पैसे काढले त्यानं. पैसे कुठून काढणार आहे त्यानं? बँकेतून किंवा खिशातूनच काढणार आहे ना. मग रक्कमी तर पैसे वाढेल का कमी होईल बरं? रिपीट करतोय, आपण प्रवेशामध्ये पण आणि निवृत्तीमध्ये पण अपोजिट संभावना झालीत आपल्याला. एखाद्यानं जर पैसे व्यवसायात आणला, आपल्या का म्हणतो आपल्या व्यवसायात आणल्यानंतर आपल्या व्यवसायाचं अकाउंटमध्ये पैसे वाढतील का कमी होतील बरं? वाढतील. आणि भांडवलचे कुठं दाखवतो ते? जमा साईडला. आणि दिल्यानंतर काय करतो बरं? वाढतील का कमी होतील बरं? कमी होतील. मग भांडवलच्या कुठं? नावे साईडला. मग इथं पण उचल केले म्हणजे एक प्रकारे दिलेतच झालं ना ते जमा. मग दिले म्हणल्यानंतर ह्याच्यामध्ये प्लस का मायनस? मायनस. मग करा मग मायनस बँक मधून बरं का. बाय चान्स कधी चुकून जर समजा नफ्यातून जर केलात तर उत्तर चुकणार नाही तुमचं. पण सहसा कधी पण पैसे कुठून देतो? बँकेतून देतो. नफ्यातून काढताव का? नाही. करा मग मायनस. कुणाची उचल आहे? हा इथं लिहा असं सरळ, विराटची उचल. विराटची उचल. विराटची भांडे आहेत का ती? नाही. किती रुपये? 2700. कोण 2700 म्हणा, कोण 2700 म्हणा. 2700 वजा केल्यास आउटरला किती येते बघा बरं? 34300. आलं? कळकाले तर की. हा. मग आता 2700 काढून घेतले ना, मग पैसे वाढलेत का कमी झाले? कमी झालेत. वाढल्यानंतर भांडवलच्या कुठे येते? जमा साईडला. आणि कमी झाली म्हणजे दिल्यानंतर भांडवलच्या कुठे येत असते? नावे साईडला. लिहा मग इकडे नावेला उचल खाते. उचल खाते. पैसे दिले नव्हते ना, स्वतः काढले म्हणून उचल शब्द वापरायला बरं का. आणि आपण लक्ष द्या, आता रोहन आहे व्यवसायातला भागीदारच, बरोबर आहे. मी इथलं एक अकाउंटंट आहे किंवा मॅनेजर आहे. मी जर त्याला पैसे दिलो, मी स्वतः दिलो, तर तिथं काय लिहिणार मी? त्याला काय दिलं? पैसे दिला म्हणजे रोख खाते लिहिणार. चेक दिलो तर बँक खाते लिहिणार. पण त्यानं जर स्वतः घेतला असेल, स्वतः घेतले म्हणजे इथं त्यानं मी पैसे दिलो का? नाही. तर त्यानं काय केलं? स्वतः घेतलं म्हणजे उचल केला. मग तिथं रोखच्या ठिकाणी शब्द काय वापरलो मी? उचल खाते लिहिलो. फक्त शब्द बदलले, बाकीचं पद्धत बदलली आहे का पैशाची? नाही. कुणाच्या रकान्यात पैसे? विराटच्या. किती रुपये बरं? 2700. झालं? नेक्स्ट आणखीन झालं. बघा बरं, कोणती बाजू जास्त येते? अगोदर हे नफा आउटरला काढा ना. नफा तोटा निलंबित खाते आउटरला काढून घ्या. 2 3 4 4300. हा बघा आता कोणती जमात जास्तीत आहे ना? 14100. 14100. त्याच्यातून किती वजा करायचे तर बरं? 2100. 2100 कमी वजा केल्यास किती येते बरं? 12000. आलं का? आता 12000ला काय नाव देतो आपण? पुनर्मूल्यांकन नफा. काय नाव दिलं? पुनर्मूल्यांकन नफा. आता पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल, कोण वाटून घेतात? सगळेच घेतात. सगळ्यांची नाव घ्या इथं. रोहित, सचिन आणि विराट. अगोदर लिहा. लिहिलो. मग आता
12,000चे किती हिस्से करायचे बरं आपल्याला वाटून द्यायचेत ना. 12,000 वर्किंग नोटमध्ये काढा, भागिले किती हिस्से करायचेत आपल्याला 16, तर भागिले 16. तर बघा बरं आता 16 सत्ती 12 दर्शे ना. ओके, मग 16 120 ला भाग गेलं तर 16 सत्ती 12 दर्शे. मग 120 मधून 112 वजा केलो तर राहिले किती बरं अजून 8. ओके, 16 पंचे 80 आणि 0 म्हणजे किती आलं बरं 750 एका हिश्श्याला. तर गुणिले पहिल्याला 7, दुसऱ्याला 5 आणि तिसऱ्याला 4. बघा गुणाकार करून असं लिहा वर्किंग नोटमध्ये. आणि अमाऊंट इथं येणारला दाखवा. आणि कधी कधी उत्तर बरोबर आहे का चुकलंय ते चेक करण्यासाठी ते तिन्हीची बेरीज पण करत चला. होय रामदेव बाबा, स्वामी बाबा आहे रे, मी रामदेवच म्हणतोय. पहिल्याच ना 5,250. अरे पहिल्याच किती येते 5,000. हां, दुसऱ्याचं 3,750 आणि 3,000 आलं का. मग आता इकडं पुनर्मूल्यांच्या नावेला आहे तर भांडवलच्या कुठोबर जमाला दाखवा. इकडे पुनर्मूल्यांकन नफा कुणा तिघांना पण द्यायचे ना. किती किती बरं 5,250, 3,750 आणि 3,000. बघा बरं आता अगोदर खातं कुणाचं क्लोज करायचंय मृत भागीदाराचे. मग मृत भागीदाराची जमा जास्त येते ना. मग जमाच्या अगोदर टोटल बेरीज बघा बरं किती येते जमाची टोटल. वर्किंग नोटमध्ये एका खाली एक असं व्यवस्थित मांडणी करा, तिथंच टुकटुक करत बसू नका. सगळ्याची बेरीज अगोदर बघा किती येते. जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहायचंय. मग जमा जास्त येते इकडे नाव्याला तर फक्त 27 रुपये आहे विराटची. नीट चेक करा, नीट चेक करा. अबे तुम्हाला फक्त बेरीज सांगितलोय, बेरीज देणे म्हणजे अवघड आहे. बेरीज सुद्धा नाही तुम्हाला. मग इथं लक्ष द्या. 12 आणि 4 किती आहेत लक्ष द्या इकडे सर्वजण. 12 आणि 4 किती होतात नालायकानं तुम्हाला विचारतोय 16,000 अगोदर काढून घेतलो. नेक्स्ट किती आहे बरं 22,500 ना. 22,500 जशाच तसं लिहिलो. पुन्हा नंतर किती आहे बरं 2,500 आणि 1,500 3 आणि 1 4 4,000 झाले ना. 4,000 लिहिलो. नेक्स्ट किती आहे बरं 300 आणि 3,000 ना. म्हणजे किती बरं 3,300. 0 अशी 0 0 अशी 0. नंतर 5 आणि 3 8. परत हातचा येते का नाही. पुन्हा नंतर 6 आणि 2 8 आणि 4 12 आणि 3 15ला 5 हातचा 1. मग किती बरं 2 आणि 2 4 म्हणजे किती आलं 45,800. लिहा. विश्वास होतो रे तुझ्यावर, बाकीच्यांवर नव्हतं. 45,800 45,800. त्याच्यातून किती मायनस करायचं तर 2,700. इथं कसं काय हे केलंय बरं. आपण वेतनचे लिहिलो का नाही रे. 1,500 रुपये घेतले ना. हां, इथं चुकीचं आहे. इथं तर वेतन घेतले पुस्तकामध्ये बघा 3,600 रुपये आले. पुस्तकामध्ये काही गणित चुकीचे आहेत बरं का. उत्तरामध्ये बघा पुस्तक आहे ना उघडं. हां, जमा साईडला बघा बरं वेतन खाते किती दिले 3,600 म्हटले का. आणि सरळ सरळ वरती समाधान आहे बघा दर महिन्याला 500 द्या म्हटले. मग महिन्याला 500 म्हणले 3 महिन्याचे किती होईल तर 1,500च ना. त्याचा अर्थ संबंध नाही म्हणजे पुस्तकातलं चुकीचं आहे ते.
ओके. 45,800 मधून किती मायनस करायच्यात आपल्याला? 2,700. करा मग. 45,800 मधून 2,700 वजा करून किती येते? 43,100. दाखवा इथं 43,100. मग आता ही काय त्याच्या मड्यावर नेऊन ठेवायचं आहे का तुम्हाला? नाही. काय म्हणायचं याला? वारसदाराचे, त्याच्या वासराला द्या. वारसदाराचे कर्ज खाते दिलो. मग आता वारसदाराचे कर्ज खाते दुसऱ्या पेटी तिकडे कुठे दाखवायचे? देयता का संपत्ती? देयताला. पण कुणाच्या वासराला द्यायचंय ती? हा, इथं लिहा विराटच्या वासराचे का? वारसदाराचे. एकतर विराट गेले वरी आणि त्याच्या लेकराला सुद्धा नीट बोलणार आहोत तुम्ही. वारसदाराचे कर्ज खाते किती बर? 43,100. आणि आता राहिलेल्या 2 लेकरांचे खाते क्लोज करचाल. आलेल्या उत्तराला नाव काय द्यायचंय? शिल्लक पुढे नेली. दोघांची पण जमात जास्त ते इकडे दोन्ही साईडला लिहा आणि नावेला जशाच तशी इथे रक्कम येणार. आणि शिल्लक पुढे नेली तिकडे कुठं? देयता बाजूस भांडवल म्हणून. थांबायचं.